कशात सगळे? ओके, खूप दिवसानंतर रोटेशनल डायनॅमिक्सचा हा व्हिडिओ पडतो आहे. थोडासा गॅपच पडतो आहे, खूप कारणं आहेत त्याच्यासाठी. ओके, तर मॅक्झिमम आता इथून पुढं रेग्युलरली तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील. प्रत्येक दिवशी एक रोटेशनल डायनॅमिक्सचा आणि एक डेरिव्हेटिव्हचा, असं डेली 2 व्हिडिओ तुम्हाला 101% मिळते. बघा, नॉन UCM याच्या अगोदर आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितलेलं आहे, राईट. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट असेल आणि तो ऑब्जेक्ट या सर्क्युलर ट्रॅकवरून मूव्ह होतो आहे विथ अ कॉन्स्टंट स्पीड, तर त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटलं होतं. एक्झाम्पल आपण बघितलं तर अर्थ इज मुव्हिंग अराउंड द सन, द इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग अराउंड द न्यूक्लियस. ओके, इज ऑल्सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, राईट. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल आपण बघितले. तर नॉन UCM आपल्याला बघायचं आहे आणि नॉन UCMची कन्सेप्ट आपल्या टेक्स्टबुकमध्ये खूप छान दिलेली आहे. म्हणजे एकदम तुम्हाला व्यवस्थित समजेल अशी कन्सेप्ट आहे नॉन UCMची, आणि त्याच्याबरोबर काही बेसिक कन्सेप्टसुद्धा तुमच्या क्लिअर होतील, राईट. तर पहिल्यांदा नॉन UCM म्हणजे काय? नॉन UCM म्हणजे काय असणार आहे? व्हेरिएबल अँग्युलर स्पीड असणार आहे. सर्क्युलर मोशन तर असणारच आहे, फक्त अँग्युलर स्पीड त्याचं काय असणार आहे? चेंज होणार असणार आहे. म्हणजे व्हेरिएबल. डेफिनेशन बघा, एकदम सिम्पल आहे. सर्क्युलर मोशन विथ व्हेरिएबल अँग्युलर स्पीड. सर्क्युलर मोशन विथ व्हेरिएबल अँग्युलर स्पीड इज कॉल्ड नॉन UCM. एक्झाम्पल बघायचं झालं तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्स आर नॉन UCM. जेवढ्या सगळ्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असतात, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, 2 सर्क्युलर मोशनचे टाईप आपल्याला बघायचे आहेत ना. आपण सर्क्युलर मोशनमध्ये 2 टाईप बघणार आहोत. एक तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, म्हणजे या टाईपमध्ये असणारी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, आणि एक बघणार आहे आपण होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, राईट. कसे बघणार आहे आपण? होरिझॉन्टल, या टाईपमध्ये होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर नॉन UCM इज ऑलवेज सीन इन अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये सहसा नॉन UCM आपल्याला बघायला मिळतं, राईट. तर या टॉपिकमध्ये जे एक्झाम्पल घेतलेलं आहे, इथं टेक्स्टबुकमध्ये जे एक्झाम्पल घेतलेलं आहे ते एका फॅनचं घेतलेलं आहे. वेन द फॅन इज स्विच ऑन और स्विच ऑफ. जेव्हा एखाद्या फॅनला आपण स्विच ऑफ करतो किंवा स्विच ऑन करतो त्यावेळी काय होतं? वेन द फॅन इज स्विच ऑन, द स्पीड ऑफ द फॅन इज इन्क्रीजिंग, अँड वेन द फॅन इज स्विच ऑफ, द स्पीड ऑफ द फॅन इज डिक्रीजिंग. When the speed of the fan is increasing or decreasing, at the same time, what about the particles of the fan? एकदम सिम्पल क्वेश्चन आहे माझा, की हे तर तुम्हाला इझिली कळतं की एखाद्या फॅनचा स्विच ऑन केला तर त्या फॅनचं स्पीड वाढतं, बरं आहे ना. आणि जर फॅन एखादा ऑफ केला तर त्या फॅनचं स्पीड कमी कमी होत जातं, राईट. ही तर कन्सेप्ट इझी आहे. मग व्हॉट अबाउट द पार्टिकल्स ऑफ द फॅन विच आर सिच्युएटेड इन द ब्लेड्स ऑफ द फॅन. जे पार्टिकल त्या फॅनच्या ब्लेडमध्ये आहेत, म्हणजे समजा मी इथे एखादा फॅन काढला, समजून घ्या तुम्ही, हा फॅन आहे. ओके, तर हा एक फॅन आहे. तर या फॅनचं स्पीड इन्क्रीज होणार आहे वेन द स्विच इज ऑन, अँड वेन स्विच इज ऑफ द स्पीड ऑफ द फॅन इज डिक्रीजिंग, राईट. जेव्हा आपण स्विच ऑन आणि स्विच ऑफ करू त्यावेळी इन्क्रीजिंग डिक्रीजिंगचा फंडा चालणारच आहे. परंतु मी म्हणतो या पार्टिकलबद्दल काय असणार आहे? एक तर फॅन इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर मोशन. फॅन म्हणण्यापेक्षा द टिप ऑफ द फॅन इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर मोशन. ॲट द सेम टाइम व्हॉट अबाउट द पार्टिकल्स विच आर सिच्युएटेड इन द ब्लेड्स ऑफ अ फॅन. हे जे ब्लेड्स आहेत फॅनचे, या पार्टिकल कसे मूव्ह होत असणार आहेत? दे आल्सो मूव्ह इन अ सर्कल. म्हणजे समजा हा एक पार्टिकल घेतला आपण, हा एक, तर हा असा सर्कलमध्ये फिरत असणार आहे. समजा हा पार्टिकल तर हा सर्कलमध्ये फिरेल. समजते तुम्हाला? हा पार्टिकल असा फिरत राहणार आहे सर्क्युलर मोशनमध्ये. हा पार्टिकल घेतला तर तो असा सर्कलमध्ये फिरणार आहे. जर एंडचा टिपचा पार्टिकल घेतला तर टिप असा फिरणार आहे सर्क्युलर मोशनमध्ये. कळत आहे? म्हणजे वेन the fan is in circular motion, the particles of the fan which are situated in the blades of a fan are also in a circular motion. Okay, when the fan is switched on or switched off, the speed of the fan is increasing or decreasing. ही सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट आहे, जी पॉईंट नंबर 2 मध्ये लिहिलेलं आहे. बघा, when the fan is switched on or off, the speed of the particle of the fan goes on increasing or decreasing for some time. सर्वात महत्त्वाचं, फॉर सम टाईम, काही वेळासाठी इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग होईल. काही वेळानंतर काय होणार आहे? द युनिफॉर्म मोशन कंटेन बाय द फॅन. युनिफॉर्म मोशन कन्सिस्ट करणार आहे तो फॅन. जो फॅन असणार आहे तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होणार आहे. पुढे बघा, हाव एव्हर द डायरेक्शन ऑफ स्पीड ऑफ पार्टिकल्स आर ऑलवेज टँजेन्शियल. मग या कंडिशनला जे पार्टिकल्स असणार आहेत फॅनचे, समजा हा एक पार्टिकल आपण पकडला, हा इथे एक पार्टिकल पकडला, इथे एक पार्टिकल पकडला, इथे एक पार्टिकल पकडला, समजा तोच पार्टिकल इथे आलेला आहे, इथं आलेला आहे, इथं आलेला, इथं आलेला आहे. मग ह्या पार्टिकलच्या स्पीडचे डायरेक्शन कुठे असणार आहे? The speed of the fan, the direction of speed of fan is always tangential to that circle.
जो काही सर्कल तयार होत असेल त्या सर्कलला कसा असणार आहे, टँजेन्शियल. म्हणजे समजा हा पार्टिकल घेतला आपण, तर या पार्टिकल कसा असणार आहे, हा या त्या सर्क्युलर मोशनला कसा असणार आहे, टँजेन्शियल असणार आहे. आणि ही कन्सेप्ट आपण ऑलरेडी सर्क्युलर मोशनमध्ये लर्न केलेली आहे, माहिती आहे आपल्याला. बरं आहे, समजा इथला पार्टिकल आहे तर इथं सर्क्युलर मोशन असणार आहे, इथे पार्टिकल असेल तर इथं टँजंट असणार आहे, आणि इथं जर असेल तर इथं टँजंट असणार आहे. म्हणजे तो पार्टिकल जिथे तिथे जाणार आहे तिथं एक काय करणार आहे, टँजंट तयार करणार आहे. आणि तो जो टँजंट आहे तो काय शो करणार आहे, द डायरेक्शन ऑफ स्पीड. द डायरेक्शन ऑफ स्पीड. मग द डायरेक्शन ऑफ स्पीड ऑफ पार्टिकल आर ऑलवेज टँजेन्शियल टू देअर सर्क्युलर ट्रॅजेक्टरी. इथपर्यंत तुम्हाला पॉईंट समजले असतील. पॉईंट नंबर 3, ड्युरिंग दिस टाईम, म्हणजे या टाईममध्ये ज्यावेळी तो पार्टिकल स्पीड इन्क्रीज करतोय किंवा स्पीड डिक्रीज होते, म्हणजे ज्यावेळी त्या फॅनचं स्पीड इन्क्रीज होतंय किंवा डिक्रीज होतंय त्या टाईममध्ये काय होतं बघा, ड्युरिंग दिस टाईम इट इज नॉन युनिफॉर्म. इट इज नॉन युनिफॉर्म किंवा इट इज नॉन युसीएम. ओके, या टायमिंगमध्ये तो फॅन कुठल्या मोशनमध्ये आहे, नॉन युसीएममध्ये आहे किंवा नॉन युनिफॉर्म आहे. ॲज व्हेलॉसिटी इज स्टील टँजेन्शियल. आणि जरी तो नॉन युसीएममध्ये असला तरी व्हेलॉसिटी कशी आहे, टँजेन्शियल असणार आहे. म्हणजे नॉन युसीएममध्ये जरी स्पीड असलं तरी व्हेलॉसिटी कशी असणार आहे, टँजेन्शियल असणार आहे. द सेंट्रीपेटल ऑर रॅडियल ॲक्सलरेशन AR इज स्टील देअर. आणि जरी नॉन युसीएममध्ये असला तरीसुद्धा व्हेलॉसिटी टँजेन्शियल असणार आहे. आणि तिथं रॅडियल ॲक्सलरेशन, ज्याला आपण सेंट्रीपेटल ॲक्सलरेशन म्हटलं तरी चालतं, ते सेंट्रीपेटल ॲक्सलरेशन किंवा रॅडियल ॲक्सलरेशन स्टील देअर तिथं असणारच आहे. म्हणजे ऑलरेडी होतं, युसीएममध्ये पण होतं आणि नॉन युसीएममध्ये सुद्धा सेंट्रीपेटल ॲक्सलरेशन प्रेझेंट असणार आहे. ओके, स्टील देअर बट मॅग्निट्यूड ऑफ AR बार इज नॉट कॉन्स्टंट. परंतु त्या रॅडियल ॲक्सलरेशनची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहणार नाही. डायरेक्शन कॉन्स्टंट आहे परंतु त्याची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहणार नाही. आणि व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ AR, आउटवर्ड, रेडियली आउटवर्ड. द डायरेक्शन ऑफ सेंट्रीपेटल ॲक्सलरेशन इज रेडियली आउटवर्ड. त्या डायरेक्शन आपण दाखवतो नेहमी की सेंटरकडून इकडे जाणारे डायरेक्शन जे आहे ते आपली कशाची असते, AR बारची असते. राईट. नाव सी द नेक्स्ट कन्सेप्ट. नेक्स्ट पॉईंट, द ॲक्सलरेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. ॲक्सलरेशन इज रिस्पॉन्सिबल म्हणजे इथं जे ॲक्सलरेशन तयार होतं आहे साहजिक आहे, इन्क्रीजिंग स्पीड आहे म्हणजे स्पीड चेंज होते आणि चेंज इन स्पीड इज नोन ॲज ॲक्सलरेशन. अँड दॅट ॲक्सलरेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. आणि हे जे ॲक्सलरेशन आहे ते रिस्पॉन्सिबल आहे त्या व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड चेंज करायला. रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. द डायरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन इज, आता आपल्याला बघायचं आहे त्या ॲक्सलरेशनचं, कुठल्या ॲक्सलरेशनचं, त्या ॲक्सलरेशनचं जे ॲक्सलरेशनला आपण टँजेन्शियल ॲक्सलरेशन म्हणणार आहे. व्हॉट अबाउट द टँजेन्शियल ॲक्सलरेशन. ओके, मग इथं काय म्हणलेलं आहे, द डायरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन इज अलॉंग और अपोजिट टू व्हेलॉसिटी. कसं असणार आहे, द डायरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन इज अलॉंग और अपोजिट टू द व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेलॉसिटीची डायरेक्शन, आता व्हेलॉसिटी डायरेक्शन कुठे आहे, अपवर्डला आहे. तर एकतर टँजेन्शियल ॲक्सलरेशन डाऊनवर्डला असेल किंवा अलॉंग द व्हेलॉसिटी असणार आहे. दोघांपैकी एक काय ते असणार आहे. एकतर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनला असेल टँजेन्शियल ॲक्सलरेशन, एकतर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनला असणार आहे किंवा व्हेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शनला असणार आहे. ओके, हेन्स ऑलवेज टँजेन्शियल. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ॲक्सलरेशन टँजेन्शियलच आहे, भले ते अलॉंग असू द्या किंवा अपोजिट असू द्या, ते काय आहे, टँजेन्शियलच आहे. आणि जर ते ॲक्सलरेशन टँजेन्शियल असेल तर इट इज नोन ॲज हेन्स इट इज कॉल्ड ॲज टँजेन्शियल ॲक्सलरेशन. म्हणून त्याला काय म्हणायचं आपल्याला, टँजेन्शियल ॲक्सलरेशन बोलायचं आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट, ॲज मॅग्निट्यूड ऑफ टँजेन्शियल व्हेलॉसिटी इज चेंजिंग. जर आपण या टँजेन्शियल व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड चेंज करतोय कारण की नॉन युसीएम आहे आणि नॉन युसीएममध्ये व्हेलॉसिटी ऑटोमॅटिकली काय होत असणार आहे, चेंज असणार आहे. मॅग्निट्यूड काय होत असणार आहे, चेंज. म्हणजे व्हेलॉसिटी पण चेंज होणार आहे आणि मॅग्निट्यूड पण चेंज होणार आहे. मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी सुद्धा चेंज होणार आहे. म्हणजे डायरेक्शन पण चेंज होणार आहे आणि मॅग्निट्यूड पण चेंज होणार आहे. याच्यामध्ये दोन्ही चेंज आहेत की व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड पण चेंज होते आणि डायरेक्शन पण चेंज होते. राईट. मग ते काय म्हणतात बघा, ॲज मॅग्निट्यूड ऑफ टँजेन्शियल व्हेलॉसिटी इज चेंजिंग ड्युरिंग नॉन युसीएम. नॉन युसीएममध्ये व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड चेंज होते. युसीएममध्ये चेंज व्हायची का, नाही. इन युसीएम द मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. तिथं कॉन्स्टंट राहत होती आणि इथं काय होतं आहे, चेंज होत आहे. ओके, द करस्पॉन्डिंग अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि त्या लिनियर व्हेलॉसिटीला जी करस्पॉन्डिंग आहे अँग्युलर व्हेलॉसिटी ती काय होत राहणार आहे, चेंज होत राहणार आहे. तसं ओमेगा इज चेंजिंग ॲट एव्हरी इन्स्टंट. ॲट एव्हरी इन्स्टंट म्हणजे प्रत्येक इन्स्टंटला जिथं जिथं लिनियर व्हेलॉसिटी चेंज होईल तिथं असणारी अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा काय होत राहणार आहे, चेंज होत राहणार आहे. ओके, नाव दिस इज ड्यू टू अँग्युलर ॲक्सलरेशन. आणि असं का होणार आहे, बिकॉज ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन. अँड फॉर्म्युला माहिती आहे, अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी. अल्फा बार इज इक्वल टू डी ओमेगा बार बाय
dt, राईट. पॉईंट नंबर लास्ट, दो द मोशन इज नॉन युसीएम. ओके, आता आपल्याला कळालं तर आहे की मोशन कसली आपली नॉन युसीएम आहे. द पार्टिकल आर स्टील इन सेम प्लेन, परंतु पार्टिकल त्याचं प्लेन सोडून बाहेर जाणार नाही. पार्टिकल या प्लेनमध्ये आहेत तर ते त्याच प्लेनमध्ये काय राहणार आहेत, स्टील दे आर. ओके, हेन्स द डायरेक्शन ऑफ अल्फा बार इज अलॉंग द ॲक्सिस. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, द डायरेक्शन ऑफ अल्फा बार इज अलॉंग द ॲक्सिस. व्हॉट इज अल्फा? अँग्युलर ॲक्सिलरेशन. अँग्युलर ॲक्सिलरेशन जे असणार आहे ते अलॉंग द ॲक्सिस असणार आहे. काय असणार आहे? अलॉंग ॲक्सिस. म्हणजे जर ही सर्क्युलर मोशन आपली सुरू आहे, जर इथलं आपलं टँजेन्शियल व्हेलॉसिटी आपली ही आहे, तर आपल्याला समजा इमॅजिन करा हे आपलं टँजेन्शियल ॲक्सिलरेशन एक तर अपोजिट डायरेक्शनला असेल किंवा अलॉंग द काय असणार आहे, व्हेलॉसिटी असणार आहे, राईट. टँजेन्शियल व्हेलॉसिटीच्या अलॉंग टँजेन्शियल ॲक्सिलरेशन किंवा अपोजिटला असणार आहे. आणि आता जे आपला अल्फा येणार आहे, अल्फा कसा असणार आहे? अलॉंग द ॲक्सिस असणार आहे. मग ॲक्सिस कुठे असतो? ॲट द सेंटर. एखाद्या सर्क्युलर मोशनच्या सेंटरला तो ॲक्सिस असणार आहे, म्हणजे सेंटरला तुमचा अल्फा सुद्धा असणार आहे. ओके, मग बघा, अलॉंग द ॲक्सिस फॉर इन्क्रीजिंग स्पीड, सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट आहे आता. फॉर इन्क्रीजिंग स्पीड इट इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ ओमेगा बार. ज्यावेळी स्पीड इन्क्रीज होत असेल त्यावेळी ओमेगा बारची डायरेक्शन ज्या डायरेक्शनला असेल त्या डायरेक्शनला अल्फा असणार आहे. फॉर इन्क्रीजिंग स्पीड, ज्यावेळी स्पीड इन्क्रीज होत असेल त्यावेळी ओमेगा आणि अल्फा हे एकाच डायरेक्शनला असणार आहेत. आणि फॉर डिक्रीजिंग स्पीड इथं लिहिलं बघा, इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ व्हाईल डिक्रीजिंग इट इज अपोजिट टू ओमेगा बार. आणि ज्यावेळी स्पीड डिक्रीज होत असेल, कमी होत असेल, त्यावेळी अल्फा तुमचा अपोजिट डायरेक्शनला असणार आहे ओमेगाच्या. एवढी सिम्पल कन्सेप्ट आहे. होप तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. नॉन युसीएम तर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि 6 पॉईंट नोट करून ठेवायचे आहेत. त्याच्यामध्ये एखादा MCQ येऊ शकतो. सो पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. बघा आपण काय बघणार आहे आता, सेंट्रीपेटल फोर्स. मोस्ट इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाचं आहे सेंट्रीपेटल फोर्स समजावून घेणं. सेंट्रीपेटल फोर्स, द फोर्स विच ॲक्टिंग अलॉंग अ रॅडियस अँड मुव्हिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. जो फोर्स रॅडियसवर अलॉंग असतोय आणि मुव्हिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, ज्याची डायरेक्शन सर्कलच्या सेंटरकडे असणार आहे. समजा एखादा ऑब्जेक्ट आहे जो या सर्क्युलर मोशनमध्ये असा मूव्ह होतोय, सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होतोय अँटी क्लॉकवाईज, तर जो फोर्स मुव्हिंग टुवर्ड्स सेंटर असतो आणि अलॉंग रेडियस असतो त्याला आपण म्हणणार आहे सेंट्रीपेटल फोर्स. द फोर्स विच इज मुव्हिंग टुवर्ड्स सेंटर अँड द फोर्स विच इज मुव्हिंग टुवर्ड्स सेंटर अँड अलॉंग रेडियस वेन द पार्टिकल इज इन सर्क्युलर मोशन. ज्यावेळी एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये असतो त्यावेळेस त्या पार्टिकल ॲक्ट होत असणारा फोर्स आहे तो कसा असतो? अलॉंग रेडियस आणि मुव्हिंग टुवर्ड्स सेंटर असतो. अशा फोर्सला आपण काय म्हणणार आहे? सेंट्रीपेटल फोर्स म्हणणार आहे. मग इथे एक क्वेश्चन आला जातो, इट इज अ टाईप ऑफ फोर्स और इट इज अ नेम ऑफ फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स इज नॉट अ नेम ऑफ फोर्स और नॉट अ टाईप ऑफ फोर्स. सेंट्रीपेटल हे कुठल्याही फोर्सचं नाव नाही आणि हा कुठला टाईपसुद्धा नाही आहे. इट इज ओनली प्रॉपर्टी. ही एक फक्त काय आहे? प्रॉपर्टी आहे. वी शो दॅट द फोर्स विच इज देअर, त्या एक्झाम्पलमध्ये जो कुठला फोर्स असणार आहे त्या फोर्सची डायरेक्शन कुठे आहे आणि तो अलॉंग कशावर आहे? अलॉंग रेडियस आहे आणि मुव्हिंग टुवर्ड्स काय आहे? सेंटर आहे. तर सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट लक्षात ठेवा, सेंट्रीपेटल फोर्स इज नॉट अ फोर्स. इट इज सेंट्रीपेटल फोर्स इज अ नॉट द नेम ऑफ द फोर्स और टाइप ऑफ द फोर्स. ओके, इट रिप्रेझेंट द रिअल फोर्सेस. एकदम सिम्पल जर बोलायचं झालं, इट रिप्रेझेंट द रिअल फोर्सेस. मग रिअल फोर्सेस कोणकोणते आहेत? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. ओके, व्हेन अर्थ इज मुव्हिंग अराउंड द सन देर इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय सेंट्रीपेटल फोर्स. समजतंय का की सन आणि अर्थमध्ये जे ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन आहे ते प्रोव्हाइड करणारा कोण आहे? सेंट्रीपेटल फोर्स आहे. म्हणजे अर्थ इज मुव्हिंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर मोशन. बरं आहे ना? या सनच्या भोवती आपली जी अर्थ आहे ती सर्क्युलर मोशनमध्ये चाललेली आहे. भले ती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये आहे परंतु सर्क्युलर मोशनमध्ये चाललेली आहे. आणि यांच्यामध्ये असणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कुणी प्रोव्हाइड केलेला आहे? सेंट्रीपेटल फोर्सनं केलेला आहे. किंवा तुम्ही असं एक्झाम्पल सांगता, वेन इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग अराउंड द न्यूक्लियस, वेन इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग अराउंड द न्यूक्लियस देर इज अ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तरी त्या न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्समध्ये काय असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो. दिस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय सेंट्रीपेटल फोर्स. समजतंय? ठीक आहे. नाही समजत? नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सपोज देर इज अ स्ट्रिंग. एक स्ट्रिंग आहे, द स्टोन इज टाईड टू द स्ट्रिंग. एक दगड त्या स्ट्रिंगला आपण काय केलेलं आहे? टाईड केलेला आहे आणि मुव्हिंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल आणि मुव्हिंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. असा गोफन फिरवतो ना शेतामध्ये, तर तुम्ही
गेला असेल कधी शेतामध्ये तर तुम्हाला समजेल, बरं आहे ना. मुव्हिंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. अ स्ट्रिंग इज टाईड टू द one end of the string is tied to the stone and whirled in a horizontal circle. असं horizontal circle मध्ये त्याला आपण फिरवतोय. The tension produced in that string is provided by centripetal force. कळतंय का? मी आता बघा सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे बघा, थोडक्यात काय म्हणतो मी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो म्हणजे पण सेंट्रिपेटल फोर्स आहे. ओके, सेंट्रिपेटल फोर्स आहे FCP. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे तो म्हणजे सुद्धा सेंट्रिपेटल फोर्स आहे. नंतर टेन्शन जे होतं, टेन्शन जे प्रोड्यूस होत आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग, इट इज ऑल्सो सेंट्रिपेटल फोर्स. मग आता सेंट्रिपेटल फोर्स हा टाईप आहे का? नो. मग सेंट्रिपेटल फोर्स हा कुठला फोर्स आहे का? नो. इट इज अ प्रॉपर्टी. सेंट्रिपेटल फोर्स का आहे? एक प्रॉपर्टी आहे. ही सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये बसली पाहिजे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स आहे, टेन्शन म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स आहे. म्हणजे आपला जो सेंट्रिपेटल फोर्स आहे हा टाईप नाही आहे, हा टाईप नाही, ही एक प्रॉपर्टी आहे. जुन्या टेक्स्टबुकमध्ये असं लिहिलं होतं इट इज अ टाईप ऑफ फोर्स, बरं आहे ना. आणि मग आता इथं आपल्याला क्लिअर होतं की हा टाईप नाही आहे फोर्सचा, बरं आहे ना. ही इट इज अ प्रॉपर्टी ऑफ फोर्स, राईट. आता बघू आपण काय काय इथं लिहिलं आहे आणि तुम्हाला काय काय समजतं. डेफिनेशन: फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अलॉंग द रेडियस ऑफ सर्कल अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड सेंट्रिपेटल फोर्स. मी एकदम सिंपल लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. वेन द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर मोशन, the force is acting on that object is along the radius and towards the center is called centripetal force. Okay, according to Newton's second law, F is equal to ma. Is it correct? F is equal to ma. Then F is equal to m into what is the formula for acceleration? आपण हा फॉर्म्युला बघितलेला. A is equal to काय असतं? v square upon r or r omega square. Right, so put the value here, m, h value, v square upon r. So we get the formula mv square upon r, that is a centripetal force. The formula for centripetal force is mv square upon r, जो मी इथे लिहिलेला आहे with a negative sign. Why there is a negative sign? Because the force and acceleration is oppositely डायरेक्टेड. इथं फोर्स आणि ॲक्सलरेशन कसं असणार आहे? अपोजिटली डायरेक्टेड असणार आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे? मायनस साईन घेतलेलं आहे. सेंट्रिपेटल फोर्स टुवर्ड्स सेंटर असतं आहे अँड सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन का असणार आहे? अवे फ्रॉम सेंटर असणार आहे. म्हणून या दोघांची डायरेक्शन कशी असते? अपोजिट असते. अँड देअर फॉर वी टेक द निगेटिव्ह साईन, राईट. FCP इज इक्वल टू काय फॉर्म्युला येतो? mv स्क्वेअर अपॉन r हा फॉर्म्युला येतो, राईट. आणि मग इथंच आपण एचा फॉर्म्युला अजून एक आहे r ओमेगा स्क्वेअर, तोही पुट करू शकतो. मग FCP इज इक्वल टू m आणि एचा फॉर्म्युला r ओमेगा square. So second formula we get the FCP is equal to mr omega square. Also we know that the A is equal to v omega. A is equal to v omega. So put the value of A is v omega. So we get the next formula FCP is equal to mv omega. So we get the three formulae from this. तीन फॉर्म्युला आपल्याला याच्यावर मिळतात. mv स्क्वेअर आपण r, mr ओमेगा स्क्वेअर आणि mv ओमेगा. तिन्ही फॉर्म्युले मी इथं वेक्टर फॉर्ममध्ये तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असतील तर तुम्ही कुठेतरी एखाद्या जागा मोकळी असेल तिथं लिहून ठेवा हे सगळे फॉर्म्युले, राईट. नाही देन युनिट का असणार आहे? आता फोर्स आहे म्हणजे युनिट का असणार? न्यूटन. डायमेन्शन का असणार आहे? L1m1, राईट. L1m1 T-2 असणार आहे डायमेन्शन त्याचं, राईट. ओके, तर हे दोन पॉईंट एकदम सिम्पल आहेत. पुढं हे तर तुम्हाला मी बोललेलं आहे. द वर्ड सेंट्रिपेटल इज नॉट द नेम ऑर टाईप ऑफ द फोर्स, राईट. It is property of that force saying direction of this force is along radius and towards center. म्हणजे हा फोर्स काय सांगतो की त्या फोर्सची डायरेक्शन अलॉंग रेडियस आहे आणि टुवर्ड्स का आहे? सेंटर आहे. एवढंच फक्त सांगण्याचं काम हा सेंट्रिपेटल फोर्स करत असतोय. ओके, ठीक. मग एक्झाम्पल काय सांगू शकता तुम्ही याच्यामध्ये? तुम्ही याच्यामध्ये एक्झाम्पल कुठले कुठले सांगू शकता? तर तुम्ही सांगू शकता की द अर्थ इज मुव्हिंग अराउंड द सन. द अर्थ इज मुव्हिंग अराउंड द सन. There is a gravitational force of attraction between them and this gravitational force of attraction is provided by centripetal force. Second example तुम्ही सांगू शकता, when the electrons are moving around the nucleus, there is a electrostatic force of attraction. There is a electrostatic force of attraction between electrons and nucleus. And this electrostatic force of attraction is provided by centripetal force. Right.
आणि मग अजून स्ट्रिंगचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही सांगू शकता, किंवा सॅटेलाइट आणि अर्थचं एक्झाम्पल सांगू शकता की सॅटेलाइट आर मुव्हिंग अराउंड द अर्थ. वेन द सॅटेलाइट इज मुव्हिंग अराउंड द अर्थ देर इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम अँड दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय सेंट्रिपेटल फोर्स. आणि स्ट्रिंग आणि स्टोन सांगू. द वन एंड ऑफ द स्ट्रिंग इज टाइड बाय स्टोन. The one end of the string is tied by the stone and whirled in a horizontal circle. The tension produced in that string is provided by centripetal force. असे कुठले एक्झाम्पल तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. तर एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे, परंतु मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. जरी सिम्पल असले तरी खूप इम्पॉर्टंट आहे. पॉज द व्हिडिओ, नोट इट डाऊन. एक्झाम्पल मी तुम्हाला असेच तोंडी सांगितलेले आहेत, ओरली सांगितले आहेत. थोडंसं व्हिडिओ रिवर्स करून ते तुम्ही एक्झाम्पल त्याच्यामध्ये नोट करून घ्या. म्हणजे टोटल पॉईंट 6 असणार त्याच्यामध्ये. बोर्डवर तुम्हाला 5 पॉईंट दिसतात. 6वा पॉईंटमध्ये तुमचे काय असणार आहेत, एक्झाम्पल असणार आहेत. तर 1-2-3 एक्झाम्पल तरी याचे लिहून ठेवा. ओके. नाव वी सी द सेंट्रीफ्युगल फोर्स. जस्ट वी सी सेंट्रिपेटल फोर्स. आत्ताच आपण सेंट्रिपेटल फोर्स बघितलेला आहे. आता आपण बघणार सेंट्रीफ्युगल फोर्स काय आहे. तर सेंट्रिपेटलच्या अपोजिट फोर्स असणार आहे हा. एकदम सिम्पल जर बोलायचं गेलं तर इट इज अपोजिट टू सेंट्रिपेटल फोर्स. मग सेंट्रिपेटल फोर्सची डेफिनेशन काय होती. द फोर्स विच ॲक्टिंग अलॉंग अ रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर इज कॉल्ड सेंट्रिपेटल फोर्स. द फोर्स विच ॲक्टिंग अलॉंग रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर इज कॉल्ड सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रीफ्युगल, द फोर्स विच ॲक्टिंग अलॉंग रेडियस but directed away from the center is called centrifugal force. एकदम सिम्पल आहे की एक टुवर्ड सेंटर आहे ज्याला आपण सेंट्रीपेटल म्हणलं, आणि एक अवे फ्रॉम सेंटर आहे ज्याला आपण सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणणार आहे. देन डायमेन्शन सेम, युनिट सेम. ओके. फॉर्म्युला सेम, फक्त साईन मायनसच्या ऐवजी काय असणार आहे, प्लस असणार आहे. सेंट्रीफ्युगल फोर्सला साईन कुठला असणार आहे, प्लस असणार आहे. जे काही फॉर्म्युला आहेत ते म्हणजे तुम्हाला पॉईंट लिहिताना मी तर कुठलाही पॉईंट लिहिलं नाही. त्याचं रिझनच ते आहे की तुम्हाला आता अपोजिट म्हणजे तो डिफरन्स बिटवीन सेंट्रिपेटल आणि सेंट्रीफ्युगल पण तुम्हाला अटेम्प्ट करता आला पाहिजे. माझे एक्झाम्पल काय, सेंट्रिपेटलचं जसं एक्झाम्पल सांगितलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होता, टेन्शन होतं, बरं आहे ना. तसं सेंट्रिफ्युगलचे काही एक्झाम्पल आहेत का, येस सेंट्रिफ्युगलचे पण काही एक्झाम्पल आहेत. वेन कार इज मुव्हिंग अलॉंग अ कर्व रोड, when car is moving along a curved road, the passenger sitting in a car, the passenger sitting in a car feel a outward push when the car take a sudden turn. ओके. बघा आता, when a car is moving along a curved road, एक कार आहे एका कर्व रोडवरून चाललेली आहे, एका कर्व रोडवरून चाललेली कार आहे, कार इज मुव्हिंग अलॉंग अ कर्व रोड, एक कर्व रोडवरून चाललेली आहे, बरं आहे. द पॅसेंजर विच आर सिटिंग इन अ दिस बस और कार, ओके, फील अ आउटवर्ड पुश. त्यांना काय एक्सपिरियन्स येणार आहे, एक्सपिरियन्स अ आउटवर्ड पुश. जे इथं पॅसेंजर आहेत या पॅसेंजरला काय एक्सपिरियन्स होणार आहे, आउटवर्ड पुश होणार आहे. वेन कार टेक्स अ सडन टर्न. ओके. एखादी कार आहे तिने सडन टर्न, एकदम पटकन टर्न घेतला टुवर्ड्स लेफ्ट, समजा टुवर्ड्स लेफ्ट टर्न घेतलेला आहे, तर पॅसेंजर इन अ कार एक्सपिरियन्स किंवा मुव्हिंग टुवर्ड्स द राईट. मग आता कारनं तर लेफ्ट साईडला टर्न घेतला होता किंवा इकडे जर गेलं तर राईट, बरं आहे, लेफ्ट साईडला टर्न घेतला होता कारनं या. मग पॅसेंजर कुठल्या साईडला गेले, राईट साईडला गेले. मग आता हा जो फोर्स आहे इट इज अपोजिट टू सेंट्रिपेटल फोर्स, कारण की टुवर्ड सेंटर नाही, कार तर या साईडला होते, म्हणजे सर्क्युलर मोशन इकडे आहे आपली, म्हणजे त्याचा सेंटर तर इकडे आहे, पण पॅसेंजर कुठे चाललेले आहेत, सेंटरच्या अपोजिट चाललेले आहेत. म्हणजे हा कसला फोर्स आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज अ स्युडो फोर्स. इट इज ऑल्सो नोन ॲज अ स्युडो फोर्स. स्युडो स्पेलिंग PSEUDO, पी सायलेंट आहे म्हणून त्याला म्हणताना स्युडो फोर्स म्हणायचं. इट इज ऑल्सो नोन ॲज अ स्युडो फोर्स. तर हे एक्झाम्पल समजलं असेल. वेन कार टेक अ सडन टर्न टुवर्ड लेफ्ट, द पॅसेंजर विच आर सिटिंग इन अ बस आर मुव्हिंग टुवर्ड्स राईट बिकॉज ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके. वाय इट इज कॉल्ड स्युडो फोर्स, बिकॉज इट इज इमॅजिनरी म्हणता येत नाही असं त्याच्या बुकमध्ये लिहिलेलं आहे. इट इज नॉट अ इमॅजिनरी फोर्स, इट इज एक्सपिरियन्स बाय दॅट ऑब्जेक्ट. ओके. इथं जो ऑब्जेक्ट असणार आहे तोच एक्सपिरियन्स करू शकणार आहे. दॅट मीन्स नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये असणं गरजेचं आहे याच्यामध्ये. ओके. ठीक. नेक्स्ट एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं, अ बकेट फुल ऑफ वॉटर अँड रोटेटिंग इन अ व्हर्टिकल सर्कल. एक बकेट आहे जी पाण्याने पूर्ण भरलेली आहे आणि तिला मी असं व्हर्टिकल सर्कलमध्ये काय केलं, रोटेट केलं, व्हर्टिकल सर्कलमध्ये रोटेट केलं. द वॉटर विच आर प्रेझेंट इन दॅट बकेट आर फॉल डाऊन ऑर नॉट. काय वाटतं तुम्हाला की एका बकेटला मी फुल पाण्याने भरलेलं आहे आणि तिला असं व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवलं तर ते पाणी खाली पडेल का नाही पडणार, नो, पाणी खाली पडणार नाही. द वेट ऑफ वॉटर इज बॅलन्स बाय द सेंट्रीफ्युगल फोर्स.
आणि मग सेंट्रिफ्युगल फोर्समुळे काय होत असणार आहे, ते पाणी वरच्या डायरेक्शनला, अपवर्ड डायरेक्शनला काय होत असणार आहे, जात असणार आहे. म्हणजे याचा अर्थ ते पाणी बादलीतून खाली पडणार नाही. ओके, तर हे एक एक्झाम्पल आहे. अजून एक एक्झाम्पल तुमच्या नोन असणारं, तुम्ही एक्सपिरियन्स केलेलं एखादं एक्झाम्पल, हे द चिल्ड्रन सिटिंग इन अ मेरी गो राऊंड. The children sitting in a merry-go-round. When the children are sitting in a merry-go-round, they experience that there is their outward pull. त्यांना असं एक्सपिरियन्स होतं की ते बाहेर कुठेतरी फेकले जातात म्हणून, बरोबर आहे ना. अँड दॅट फोर्स इज अ सेंट्रिफ्युगल फोर्स. तुम्हाला हे 2-3 एक्झाम्पल तुम्हाला लिहिता पाहिजे. किंवा ड्रायर इन अ वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीनमधला जो ड्रायर असतो, बरं आहे, तुम्ही बघितलं असेल, त्याला पोर्स असं असेल. त्या ड्रमला, जो वॉशिंग मशीनमध्ये आतमध्ये ड्रम असतो, त्या ड्रमला पोर्स असतात, छिद्र असतात छोटे छोटे. आणि मग आपण ड्राईंग करायला ज्यावेळी कपडे टाकतो त्याच्यामध्ये, त्या पोर्समधून पाणी काय केलं तर बाहेर टाकलं जातं ज्यावेळी तो ड्रम गोल फिरत असतो. म्हणजे व्हेन ड्रम इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर मोशन, द वॉटर इज थ्रू आउट द पोर्स, दॅट इज द सेंट्रिफ्युगल फोर्स. तर असे तुम्ही 3-4 एक्झाम्पल त्याचे सांगू शकता. मी सांगितलेले एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये काय काय लिहायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स इज अ फोर्स विच ॲक्टिंग अलॉंग अ रेडियस अँड moving away from the center of circle is called centrifugal force. It is a pseudo force. The unit of centrifugal force is Newton. Dimension is same, L1 m1 t minus 2. Then example त्याचे, ओके, एक्झाम्पलमध्ये तुम्ही काय काय सांगू शकता मग. वेन कार टेक अ सडन टर्न्स टुवर्ड्स लेफ्ट, द पॅसेंजर इन द कार मुव्हिंग टुवर्ड्स द राईट, द बकेट फुल ऑफ वॉटर मुव्हिंग इन अ वर्टिकल सर्कल, द वॉटर डज नॉट फॉल. थर्ड एक्झाम्पल, the children which are sitting in a merry-go-round experience outward pull. फोर्थ एक्झाम्पल, अजून कुठलं एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला, बकेट चिल्ड्रनचं सांगितलं होतं, आणि ड्राईंग इन अ वॉशिंग मशीन. ओके, ड्रायर इन अ वॉशिंग मशीन. असे तुम्ही याचे 4 एक्झाम्पल लिहू शकता. तर ते तुम्ही फाईंड करा थोडंसं इकडे तिकडं, आणि याच्यावर एक नोट टाका सेंट्रिफ्युगल फोर्सवरची. सेंट्रिफ्युगल फोर्स इज अ अपोजिट टू सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्सच्या अपोजिट असते. ओके, ठीक आहे. ओके, नाव वी सी द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड. काय बघतो आपण, डेरिवेशन बघणार आहे आपण. मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल ऑन होरिझॉन्टल कर्व रोड. कसा रोड आहे, होरिझॉन्टल कर्व रोड आहे, म्हणजे या टाईपमध्ये असणार आहे. होरिझॉन्टल कर्व रोड किंवा याला अनबँक्ड रोड सुद्धा म्हणतात, होरिझॉन्टल कर्व रोड. आणि असा रोड असतो त्याला या टाईपमध्ये, असा रोड असतो त्याला बँक्ड कर्व रोड असं म्हणतात. बँक्ड, नंतर आपण त्याच्यावर डिस्कशन करणार आहे लगेच या क्वेश्चनच्या नंतर. बँक्ड कर्व रोड. आता सध्या बघतो आपण होरिझॉन्टल कर्व रोड, म्हणजे तो टर्न असा असणार आहे, होरिझॉन्टल असणार आहे, राईट. आणि एक असा टर्न असतो जो घाट सेक्शनला असतो, त्याला आपण म्हणतो बँक्ड कर्व रोड, बरं आहे ना. आणि हा जो असतो आपल्या रेग्युलर सिटीमध्ये जो टर्न असतात त्याला आपण म्हणतो आपण होरिझॉन्टल कर्व रोड. तर होरिझॉन्टल कर्व रोडवर आपल्या एखाद्या व्हेकलचं स्पीड किती असलं पाहिजे, मॅक्झिमम किती असलं पाहिजे हे आपण काढू शकतो, राईट. काढण्याची प्रोसिजर काय, एक्सप्रेशन कसं डिराईव्ह केलं ते बघा व्यवस्थित. कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास एम. एक व्हेकल आहे ज्या व्हेकलचं मास किती आहे, एम आहे. व्हेकल ऑफ मास एम मुव्हिंग विथ अ स्पीड व्ही. त्या व्हेकलचं स्पीड किती आहे, व्ही आहे. अलॉंग होरिझॉन्टल कर्व ऑफ रॅडियस आर. ते एका रोडवरून चाललेले आहे ज्या रोडची रॅडियस किती आहे, आर आहे. म्हणजे तुम्हाला 3 कन्सेप्ट क्लिअर होतात की एक व्हेकल आहे ज्याचं मास एम आहे, ज्याचं वेलॉसिटी व्ही आहे, ज्याचं स्पीड व्ही आहे, आणि ते एका कर रोडवरून चाललेले आहे ज्या कर रोडचा रॅडियस किती आहे, आर आहेत. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये 3 क्वांटिटी मस्ट नो असणं, माहीत असणं गरजेचं आहे, नोन असणं गरजेचं आहे. 3 क्वांटिटी, मास ऑफ द व्हेकल, स्पीड ऑफ द व्हेकल अँड रॅडियस ऑफ द रोड. ओके, कर रोड. नाव वाईल टेकिंग अ टर्न व्हेकल परफॉर्म सर्क्युलर मोशन. आता मग टर्नमध्येच रोडला असा टर्न आलेला आहे. आता हा टर्न आलेला आहे म्हणजे व्हेकल काय परफॉर्म करत आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. व्हेन देर इज अ टर्न then vehicle is performing circular motion. While taking a turn, vehicle performs circular motion. Centripetal force is provided by the frictional force between tires and road. That means आता ज्यावेळी गाडी टर्न करणार आहे त्यावेळी त्या गाडीच्या टायरमध्ये, बरं ना, गाडीला असणाऱ्या टायरमध्ये आणि रोडमध्ये काय होणार आहे, फ्रिक्शन होणार आहे. there is a frictional force between tires of wheels and road surface. आणि मग दॅट फ्रिक्शनल फोर्स इज अ सेंट्रिपेटल फोर्स विच इज प्रोव्हाइडेड बाय सेंट्रिपेटल फोर्स. मग असे आपण काही एक्झाम्पल बघितले. वेन अर्थ इज मुव्हिंग अराउंड द सन, वेन सॅटेलाइट इज मुव्हिंग अराउंड द अर्थ, देर इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम विच इज प्रोव्हाइडेड बाय सेंट्रिपेटल फोर्स. क्लिअर आहे, म्हणजे हे तर आपण बघितलं होतंच. पण आता फ्रिक्शनल फोर्समध्ये पण सुद्धा काय आपला सेंट्रिपेटल फोर्स आहे. देर इज अ फ्रिक्शन बिटवीन टायर्स ऑफ व्हेकल अँड रोड surface, and that frictional force is provided by centripetal
force. Centripetal force is given by, we know that the formula for centripetal force, FCP. Okay, FCP is equal to mv square upon r. We know that the formula for centripetal force, FCP is equal to FCP is equal to mv square upon r. Okay, now frictional force between rod and tires of wheel is given by, we also know that the frictional force Fs is equal to static friction त्याला म्हणतो आपण, Fs is equal to mu s n. Okay, that formula for Fs, that is static friction. The formula for static friction is mu s n or mu n. We can also write mu n or mu s n. Okay, where mu s is a coefficient of friction between tires of wheel and rod. What is mu s? Coefficient of static friction. You can write here mu s also. Okay, mu s लिहिलं चालेल, नाही लिहिलं ते चालतं, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. mu s म्हणजे काय असतं? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड व्हील अँड road surface, tires of wheel and road surface. N is a normal reaction acting on vehicle in a upward direction. N म्हणजे काय आहे? नॉर्मल रिॲक्शन आहे गाडीची, नॉर्मल रिॲक्शन. ओके, द नॉर्मल रिॲक्शन ऑफ व्हेकल इन अपवर्ड डायरेक्शन. बट यात N इज इक्वल टू mg. N इज इक्वल टू काय असणार आहे? mg असणार आहे. वाय N इज इक्वल टू mg? समजा हा ही व्हेकल आहे. ओके, इमॅजिन करा, इमॅजिन दिस इज अ व्हेकल विच इज मुव्हिंग ऑन अ रोड. या रोडवरून ती व्हेकल चाललेली आहे. ओके, तर नॉर्मल रिॲक्शन इज ऑलवेज इन अ upward direction, so the weight of the vehicle is always downward direction. That is N is equal to W. या कंडिशन इक्विलिब्रियम कंडिशनला काय असणार आहे? N is equal to काय असणार आहे? W असणार आहे. आणि W means what? W is equal to mg. We know that W is equal to mg. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, weight is equal to mg. Therefore N is equal to mg. So put the value of N here. या इक्वेशनमध्ये F is equal to mu s n लिहिलं की नाही आपण? इथं mu s n लिहिलेलं आहे आणि N म्हणजे काय आपल्याला सापडलं? तर N म्हणजे mg, म्हणजे mu s mg. नाउ वी गेट द फॉर्म्युला Fs is equal to mu s mg. ओके, आता इथं सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट होणार आहे बघा, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे किंवा माहीत असलं पाहिजे की काय कन्सेप्ट सांगतो आता. फॉर अ सेफ टर्निंग ऑफ व्हेकल. आता आपण आपल्याला सेफ टर्न घ्यायचा आहे. कर रोड आहे, तर कर रोड आपली गाडी गेली पाहिजे, सेफ गेली पाहिजे, फास्ट पण गेली पाहिजे आणि सेफ पण गेली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ बॅलन्सिंग झालं पाहिजे. आणि काय काय बॅलन्सिंग झालं पाहिजे? सेंट्रिपेटल फोर्स आणि स्टॅटिक फ्रिक्शन या दोघांचं बॅलन्सिंग झालं पाहिजे. एखादा फोर्स कमी जास्त झाला तरी तुमची गाडी काय होणार आहे? स्किड अप होणार आहे. म्हणजे इथं आपल्याला बॅलन्सिंग होणं गरजेचं आहे. फॉर अ सेफ टर्निंग ऑफ व्हेकल FCP इज इक्वल टू Fs, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर FCP? FCP मीन्स सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? mv स्क्वेअर अपॉन r is equal to Fs. Fs means what? Static friction. Formula mu s mg. Mu s mg. So here write down mu s mg. Now m get cancel. We have to find the formula for velocity. V square. V square is equal to हा r इकडे जाईल, mu s rg. Mu s rg. Now we have to find velocity. So taking square root of this, v square चं square root v येणार आहे आणि याचं square root काय येणार आहे? mu s rg येणार आहे. So we get the formula here. इथं बघा व्यवस्थित, इथं काय झालं? m ला m कॅन्सल झालेला आहे, हा r इकडे पाठवला, तर v स्क्वेअर इज इक्वल टू म्यू आर जी आणि v इज इक्वल टू इन रूट म्यू आर जी. ओके, इन प्लेस ऑफ म्यू यू कॅन राईट डाऊन म्यू एस इज इक्वल टू okay mu s rg. V square is equal to mu s rg or v is equal to in root mu s rg. The maximum safe speed of vehicle without skidding is provided by maximum centripetal force. Vmax is equal to mu s rg. Mu s rg. This is the maximum speed of vehicle. हे एक्सप्रेशन 3 मार्काला विचारू शकतात. हा क्वेश्चन तुमच्यासाठी येऊ शकतो. ओके, सो व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहून घेऊ शकता. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, खूप छान आहे, बरं आहे ना. आणि तुम्हाला समजले असेल, इतकं काय अवघड असं काहीच नाही आहे, राईट. कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास m, राईट. एक व्हेकल आहे जिचं मास m आहे, मुव्हिंग विथ स्पीड v. ती v या स्पीडनं चाललेली आहे, रॅडियस त्याची r आहे. ज्या रोडवरून चाललेली आहे तर रोडची रॅडियस, कर रोड चालले आहे, कर रोड म्हणजे सर्क्युलर ट्रॅक आहे, त्या सर्क्युलर ट्रॅकची रेडियस काय आहे? r आहे. वाईल टेकिंग अ टर्न व्हेकल परफॉर्म्स सर्क्युलर मोशन. ज्यावेळी एखादी व्हेकल टर्न करते त्यावेळी ती काय परफॉर्म करत असते? सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असते. सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द फ्रिक्शनल फोर्स. आणि हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की सेंट्रिपेटल फोर्स नेमका आहे असतो कुठे? तर सेंट्रिपेटल फोर्स इज रिअल, ऑल रिअल फोर्सेस. कळते ना? रिझल्टंट फोर्स जो असतो ना, रिझल्टंट फोर्स इज 101% इज अ सेंट्रिपेटल फोर्स. जो रिझल्टंट फोर्स असणार आहे तोच आपला काय असणार आहे? सेंट्रिपेटल फोर्स असणार आहे. मग आता ज्यावेळी एखादी व्हेकल आहे जी कर रोडवरून चाललेली आहे, देर इज अ फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड द रोड सरफेस अँड दॅट फ्रिक्शन इज प्रोव्हाइडेड बाय द सेंट्रिपेटल
force. The centripetal force is provided by the frictional force between tires and road. Okay, but what is the formula for centripetal force? mv square upon r. And what is the formula for frictional force? That is Fs is equal to mu s n. Then what is mu s? What is n? That is the most important concept. Mu s is the coefficient of static friction between tires of wheels and road, and n is the normal reaction acting on a vehicle in upward direction. But yet n is equal to mg. Why n is equal to mg? Because normal reaction is balanced by the weight of the vehicle. That is n is equal to w actual, but w is equal to mg. N is equal to w, but w is a mg, therefore n is equal to mg. So put the value of mg in this equation. So Fs is equal to mu s mg. Now for a safe turn, आपल्याला सेफ टर्न घ्यायचा आहे, विदाउट स्किडिंग टर्न घ्यायचा आहे. स्किडिंग म्हणजे गाडी स्किड न होता, स्लिप न होता आपला टर्न व्यवस्थित बसला पाहिजे आणि आपल्याला मॅक्झिमम स्पीडनं पण जाता आलं पाहिजे. मग ते त्या स्पीडनं जायचं असेल तर इक्विलिब्रियम कंडिशन घेतली पाहिजे आपल्याला, की सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू फोर्स ऑफ फ्रिक्शन, म्हणजे FCP इज इक्वल टू FS. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर FCP? mv स्क्वेअर अपॉन r. इथं बघू शकता तुम्ही mv स्क्वेअर अपॉन r. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ FS? mu s mg. So mm get cancel, therefore v square is equal to mu s rg, and v is equal to in root mu rg, and that is the final formula for maximum safety speed of vehicle which is moving along curved road or unbanked road. ओके, दोन्ही वर्ड लक्षात ठेवा. अनबँक का लिहिलेलं आहे हे तुम्हाला आपण नेक्स्ट एक्सप्रेशन ज्यावेळी घेऊ ते तुम्हाला समजेल. ओके, त्याचा सिग्निफिकन्स लास्ट इयरला होता, थोडं तुम्हाला लक्षात राहून मी इथं थोडंसं रीड करतो आहे, तो तुम्ही लिहून ठेवला तर तुमच्या माहितीसाठी खूप चांगला आहे. द मॅक्झिमम सेफ स्पीड ऑफ व्हेकल ऑन अ कर्व रोड डिपेंड्स अपॉन फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड रोड. म्हणजे मॅक्झिमम स्पीड जे आहे ते कशावर डिपेंड आहे? फ्रिक्शनवर डिपेंड आहे. द मॅक्झिमम स्पीड ऑफ अ व्हेकल इज डिपेंड अपॉन द फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड रोड सरफेस. सेकंड पॉईंट असा होता, फ्रिक्शन डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ द सरफेस अँड प्रेझेंट ऑफ ऑइल अँड वॉटर ऑन द रोड. ओके, आता हे फ्रिक्शन कशावर डिपेंड आहे? मग त्यांनी सांगितलं मॅक्झिमम स्पीड फ्रिक्शनवर डिपेंड आहे, पण फ्रिक्शन कशावर डिपेंड आहे? नेचर ऑफ द मटेरियल. तुम्ही कुठल्या मटेरियलचा रोड तयार केलेला आहे, कोणत्या मटेरियलपासून तुमचं टायर मेड झालेला आहे, याच्यावर सुद्धा फ्रिक्शन काय असणार आहे? डिपेंड असणार आहे. त्याचबरोबर तुमच्या रोडवर ऑइल सांडलेला आहे का, किंवा रेनी सीझन आहे का, पावसाळा आहे का, तर फ्रिक्शनची व्हॅल्यू काय होणार आहे? चेंज होणार आहे. लास्ट, इफ फ्रिक्शन इज नॉट सफिशियंट टू प्रोव्हाइड द सेंट्रिपेटल फोर्स द व्हेकल इज लाईकली टू स्किड ऑफ द रोड. आणि जर फ्रिक्शन रिलायबल नसेल आणि जर फ्रिक्शन सफिशियंट प्रोव्हाइड नाही झाला तर तुम्हाला माहीत आहे, मग तुम्ही कितीही सेफ टर्न घ्यायचा झाला आणि फ्रिक्शन जर रिलायबल नसेल, जिथं ऑइल सांडलेलं आहे, तुम्ही कितीही स्लो स्पीडने केलात तरी तुम्ही तिथं काय होणार आहात? स्लिप होणार आहात, कारण की फ्रिक्शन हे रिलायबल नाही आहे. मग आपल्याला नेक्स्ट एक्सप्रेशनमध्ये एक असा रिलायबल सोर्स शोधून काढायचा आहे की जरी ऑइल सांडलं असेल तरीसुद्धा आपण सेफली तिथून ट्रॅव्हल करू शकतो. त्यासाठी आपण काय करता येईल का आपल्याला? बरं आहे ना, म्हणजे एक हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे, ज्या हॉरिझॉन्टल कर्व रोडवर वाढल्यावर काय होतं की फ्रिक्शनला आपल्याला रिलायबल मानावं लागतं आणि फ्रिक्शनवर बेस आपल्याला आपली व्हेकल मूव्ह करावं लागते. फ्रिक्शनच्या बेसवर आपल्याला व्हेकल मूव्ह करावं लागते. तर आपल्याला असा कुठला सोर्स अवेलेबल करता येईल का की फ्रिक्शनच्या ऐवजी आपण दुसरं काहीतरी यूज करून, दुसरा काहीतरी फंडा यूज करून व्हेकलचं स्पीड वाढवू शकतो, जरी काही रेनी सीझन असला तरी आपली गाडी स्किड ऑफ होणार नाही, असं काही सोल्युशन करता येईल का? तर या क्वेश्चनचा असं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत बाय.